आर्या, गुरुजींनी सांगितलेला उपाय अजून पुरा झालेला नाही. अगं पण तो उपाय न थांबवता हे केलं तर काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे आम्ही देवावर अविश्वास दाखवत नाही आहोत, पण डॉक्टरांकडे जाणे तेवढंच महत्वाचं आहे ना. ठीक आहे, तुम्हाला जे वाटेल ते करा. अच्छा, म्हणजे तुम्हाला आई व्हायचं नाहीये तर? कारण विचारू शकते? विचारा. काय कारण आहे? मला आता मूल नकोय. पण का? माझं मूल आहे, मला आई व्हायचंय की नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आई व्हायचं की नाही हा अगदी तुमचा पर्सनल प्रश्न आहे, मान्य आहे मला. पण तरी तुम्ही अबॉर्शन करू नये असं मला वाटतं. मला असं वाटतं तुम्ही बाहेर शांतपणे बसा, नीट विचार करा आणि निर्णय घ्या. आणि त्यानंतर जर तुमचा निर्णय बदलला नाही तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे करू. अजिबात घाबरू नका आणि पेशंटनं डॉक्टर पासून काहीही लपवू नये. मला मला बाळ होत नाहीये. म्हणजे आमचे सगळे प्रयत्न करून झाले, पण मी तुम्हाला काही सांगते त्या टेस्ट करून घ्या. आपण आपल्याकडनं सगळे प्रयत्न करूया. डॉक्टर तुम्ही काहीही करा, पण मला बाळ हवंय. मला आई व्हायचंय. ज्याच्याकडे आहे त्याला त्याची किंमत नाही, आणि ज्याच्याकडे नाही तो त्याच्यासाठी रडतोय. म्हणजे म्हणजे बघा ना, यांना मूल नाही म्हणून या इतकं रडतायत. आणि थोड्या वेळापूर्वी माझ्याकडे एक पेशंट आल्या होत्या. त्या प्रेग्नंट आहेत पण त्यांना मूल नकोय. हो, काय? त्यांनी मला विचार करायला सांगितला होता. कोणी? त्या हो तुमचे डॉक्टर. मग करा ना. अहो तर झाला विचार करून. मग मी काय करू आता? त्यांना जरा जाऊन सांगा, म्हणावा आता माझ्याकडे विचार करायला वेळ नाहीये, काय करायची ती लवकर कृती करा. एक मिनिट थांबा. आता एक पेशंट गेला आहे, ते आले की मग तुम्ही जा आणि काय ते सांगा. या काही टेस्ट आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. आणि त्यातली पहिली टेस्ट आहे ना, ती तुमच्या मिस्टरांसाठी आहे. काय? माझ्या मिस्टरांसाठी? हो. का? अहो, मूल होणं न होणं या गोष्टीला तेही जबाबदार आहेत ना. तुम्ही असं करा, उद्या त्यांना पण घेऊन आपल्या इथे लॅब आहे, त्यांच्या पण टेस्ट करून घेऊ. पण म्हणजे त्यांची टेस्ट आवश्यक आहे का? हो. तुम्ही त्यांना समजावून सांगा की आपण जे काही करतोय ना ते आपल्या बाळासाठी करतोय. एक्सक्यूज मी, मला डॉक्टरांची फी द्यायची होती. फाईल दाखवा ना. ₹600. बरं, देते. हा, अरे बापरे, ही इथे काय करतेय? सुट्टी नाही आहेत का? बघते. नाही, सुट्टी नाही. बरं, मी हे घ्या. एक्सक्यूज मी, हे आता ज्या बाई इथे आल्या होत्या ना, ते इथे कशासाठी आल्या होत्या? हो, त्या पेशंट होत्या, पैसे देत होत्या. नाही म्हणजे त्यांना काय होतंय? मूल होणार आहे? अहो, एका पेशंटची माहिती आम्ही कोणालाच देत नाही. असं काय करता, सांगा ना प्लीज. अहो, आमच्या हॉस्पिटलचा नियमच आहे हा असा. हो, कशाला? घ्या हो. हो, नको. हो ठेवा. अहो, नको ना. हो घ्या तर खरे. आता सांगा ना, कशासाठी आली होती? अहो, त्यांना मूल होत नाही ना, म्हणून ते आल्या होत्या.